संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माझा त्रिवार वंदन व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा क्रांतिकारी जय भीम। इथे समता सैनिक दलाचे उपस्थित सर्व अधिकारी यांना माझा जय भीम आणि इथे सर्व उपासक उपासिका यांना सुद्धा माझा जय भीम। आज 3 जानेवारी 1831 या दिवशी सावित्रीमाईचा जन्म झालाय। आपण आज त्यांची जयंती मनवत इथे उपस्थित आहोत आणि सावित्रीमाईवर आता सर्व बोलले आणि सांगितलं आणि सावित्रीमाई सर्वांना माहिती सुद्धा आहे। फक्त आपल्याला गरज आहे आता त्यांचं काम जे अधुरं आहे त्याला पुढे नेण्याचं। तर ते आपल्याला कोणत्या माध्यमातून नेता येईल आणि त्यांचा आदर्श कसा घेता येईल हे सुद्धा आपल्याला लक्षात घेता आलं तर बरंच होईल। कारण इथे खांडेकर सर ते बोलून गेले आणि सुखदेव मॅडम आणि यांचं पण मी आभार म्हणजे एक अध्यक्षाच्या भाषणामधून त्यांचं थोडंफार कौतुक करावं। आणि म्हणजे मला असं वाटते की सुखदेव सर हे त्यांना प्रकृती इतकी त्यांची हलवलेली आहे तरीही ते गणवेशामध्ये इथे उपस्थित आणि बसले आहेत। थंडी वाटत असले तरी त्यांना असं इच्छा नाही की मी घरी गेलं पाहिजे। म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक खुणगाट बांधली आहे की मी समता सैनिक दलाचा शिपाई आहे, या नात्याने मला समता सैनिक दलाचा कार्यक्रम संपल्याशिवाय मी जाणार नाही, अशी एक जिद्द आहे। अशी जिद्द प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधली पाहिजे। कारण की समता सैनिक हा एक दल आहे की यामध्ये सर्व काही आपण काम करणाऱ्याच्या इच्छा असल्या तो न सांगता ते आपल्या कार्यक्रमामध्ये हजर होतो। आणि आपल्याला सावित्रीमाईने आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे कार्य केले ते कार्य आपण करू शकतो, का करू शकत नाही? आमच्यामध्ये एकता असली पाहिजे आणि जोपर्यंत आम्ही एकीने वागणार नाही, एकता राहणार नाही तर आपण पुढे जाऊ शकणार नाही। सावित्रीमाईचा संघर्ष इतका कठीण होता। त्यांनी या परिस्थितीत अशा परिस्थितीमध्ये सावित्रीमाईने आपल्याला जे विधवा होत होत्या त्यांना सती प्रथेचा कायदा बंद केला, अंग्रेजाकडे गेल्या आणि त्यांनी म्हटलं की हा गुन्हा आहे। आमच्या ज्या महिला आहेत त्या बालविधवा होत्या तर त्या विधवा झाल्यानंतर त्यांचे केस ओपन करायचे आणि त्यांना कधी कधी असं व्हायचं की त्यांना त्या चित्तेवर जबरदस्ती त्यांची इच्छा नसताना त्याच्या चित्तेवर त्यांना जाळण्यात यायचं आणि त्यांचा आवाज जे किंखाडाची तर ते किंखाडी न कोणाला ऐकायला गेला पाहिजे म्हणून त्यासाठी ते ढोल ताशे ते आवाजामध्ये त्यांची आवाज अशी लपून जायची की आवाज कोणालाही यायचा नाही। ती सती प्रथा कायदा अंग्रेजाकडून यांनी बंद केला। एवढंच नाही तर प्लेगची जी बिमारी आली होती
आणि त्यांनी आपल्याला सांगितलं सुखदेव मॅडमनी की त्यांचा यशवंत मुलगा डॉक्टर झाला आणि तो त्या सावित्रीमाईने म्हटले की माझ्या बरोबर तुम्ही या डॉक्टरचा उपयोग काय, तर जे बिमारी पसरत होती त्या बिमारीतून लोक मरत होते, तर तिने आपल्या पाठीवर खांद्यावर न काही समाज हा माझा आहे किंवा दुसरा आहे हे न बघता तिने आपल्या पाठीवर ते मांडू त्यांना दवाखान्यामध्ये नेलं. त्याच्यामध्ये सावित्रीमाईला बी ते लागली आणि मग त्यानंतर त्यांना सुद्धा आपला जीव गमावा लागला. अशा त्या सावित्रीमाई धडाडीच्या त्यांची कथानी व्यथा जीवन कथा त्यांची जर सांगितली तरी फार खूप लांब आहे. मला एवढं सांगावंसं वाटते की समता सैनिक दलामध्ये काम करण्यासाठी इतकं का अडचण येत आहे. समता सैनिक दलामध्ये काम करण्यामध्ये तुम्हाला कसली भीती वाटते किंवा का आळसपणा येतो, आणि आपण समता सैनिक दलामध्ये काम केल्याने किंवा काम म्हणजे काही डोक्यावर वजे व्हायचे नाही आहे. आणि आता सरांनी सांगितलं का एक साडी तुम्ही प्रत्येक खूप साऱ्या साड्या कलरच्या घेता, एक साडी तर घेऊच शकतो. पुरुष बी एवढे सारे कपडे शिवून किंवा जीन्स पॅन्ट हे सगळंच घेतात, तर एक ड्रेस ते पण शिवू शकतात. आम्ही बाबासाहेबाचे शिपाई आहो, आणि शिपाई म्हटलं म्हणजे आणि खांद्यावर जो आपल्याला जे ठेवते आपले धुळा आहे, रथ जो समोर न्यायचा आहे, तर त्या रथाला नेण्यासाठी आपल्याला ऊर्जा शक्ती हे सुद्धा असायला पाहिजे. मी माझे उदाहरण देणार नाही, सरांनीच सांगितलं की थूल मॅडमचा परिवार कसा समता सैनिक दलामध्ये आला आहे म्हणून. आणि मी त्या 25 वर्ष झाले, गेले 25 वर्ष यामध्ये काम करतो. आम्हाला कुठेही कमीपणा वाटत नाही. आम्ही कुठेही कार्यक्रमामध्ये काम करायला हिचकीच नाही. मुलं सर्वांना आहे, मलाही मुलं, मी पण शिक्षण दिलं. मी एक गृहिणी होती, छोटासा धंदा होता. मी मशीन आपली चालवून आपला कसा तरी म्हणजे इथपर्यंत आलो, आणि मुलांना शिक्षण सुद्धा आणि व्यवस्थित आहे. इथे काही लोकांचं म्हणणं असं आहे की नाही, समता सैनिक दलामध्ये गेल्यानंतर मुलांकडे दुर्लक्ष होते, मुलींकडे दुर्लक्ष होते. मला तरी असं वाटते की माझ्या खात्रीने सांगते मी, असं काहीही होत नाही. उलट त्यांना आपण प्रेरणा देतो, आणि शिस्त मुलांना लागते, मुलींना लागते. जे वाईट जे शिस्त असते जे असली त्यांना, तर त्यामध्ये त्यांना चांगली शिस्त लागावं याच्यासाठी आपले अधिकारी लोक सगळं त्यांना शिस्त पद्धतीने शिकवल्या जाते म्हणून. आणि आता काळाची गरज आहे, समता सैनिक दलाशिवाय पर्याय नाहीये. आपण जर बघितलं तर आताच त्यांनी सांगितलं परभणीची कहाणी आमच्या तुमच्या समोर आहे, जास्त दिवस झाले नाही. तो एक वकील असताना सुद्धा त्याने त्याचा का गुन्हा होता, परंतु त्याचा एवढा गुन्हा होता की त्यांनी आवाज उचलला की बाबासाहेबाच्या घटनेला कोणी गालबोट लावत असेल तर आम्ही ज्या संविधानाला हात लावून किंवा त्याच्या प्रति जाळण्यात येतात किंवा त्यांचं काहीतरी करत असतात विटंबना, आपला मुलगा या आपली मुलगी आपण सुद्धा जर आपल्याला लक्ष पडलं त्याच्यावरती, आपण असं बघत राहू का? आपल्याला ते सहनच नाही होणार ना. मग त्याला पण त्याने काय केलं, मग दुसरं कोणची गलती, परंतु त्याला बघा जीव गमवावा लागला. कशासाठी? की त्याने जबरदस्ती त्याला उचलून नेण्यात आलं, त्याची काहीही गलती नसताना. त्याच्यावरती जर पोलिसांनी त्याला नेलं तर त्यांना त्याच्यावरती काही जे कलम लावायची होती ते लावू शकत होते, परंतु कसं का केलं त्यांनी, तिचं कस्टडीमध्ये
त्याला नेऊन त्याचा जीव घेण्यात आला, म्हणजे जबरदस्ती त्याला मारण्यात आलं. एका आईचा मुलगा, तो एक आईला असं म्हणजे वाटते की माझा मुलगा डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं. तिलाही तसंच वाटत होतं की माझा मुलगा वकील झाला आणि वकील झाल्यानंतर समाजाची सेवा करावं, त्याला पण असं. परंतु त्याला तिथपर्यंत पोहोचू नाही दिलं, कारण की तो पुढे असेलच. त्याला जर जो म्हणते शिक्षण वाघिणीचं दूध आहे, हे बाबासाहेब म्हणतात, शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि ज्याने प्राचन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तसा तो शिक्षण घेत असताना त्याला पण वाटलं की नाही, आमच्या बाबासाहेबांनी एवढं सर्व समाजासाठी का सर्व भारत देशासाठी केलेलं आहे, तरी हे लोक अशी विटंबना करतात. कुठेतरी त्याला अडथळा, आणि त्याच्यासाठी मला तरी वाटते की आपणही कुठेतरी जबाबदार आहोत. आपण आळशी बनत चाललो. आपल्याला आता असं वाटत नाही की आपण एकटे एकटे राहतो. आपलं घर आणि आपले काम त्याच्या इतरीत काही नाही. तर मला वाटते की ते सगळं बाजूला ठेवा आणि आपण सर्व या समता सैनिक दलामध्ये सामील व्हा. कशी संघटना वाढेल हे आम्ही सुद्धा त्याच्यासाठी धडपडत आहोत, प्रयत्न करत आहोत. आणि इथे मानधन म्हणून काही मिळणार नाही ही अपेक्षा सुद्धा कधी करू नका. परंतु तुम्हाला जे मान मिळते तो कुठल्याही संघटनेमध्ये मिळत नाही, हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. तर आपण आता सावित्री आईची जयंती, या जयंतीनिमित्त थंडी वाटत आहे तरीही आपण इथे बसला आहात. तर मला असं वाटते की आपण इथे आता थांबलं पाहिजे, कारण की थंडी फार वाढत चालली, सर्वांनाच थंडी वाटत आहे आणि वेळ झालेला आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि मी आपल्या शब्दाला इथेच विराम देते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.